पाथर्डी येथे नांदेड येथील अंबर ट्रॅव्हल्सच्या लक्झरी बस व जालना येथील स्कॉर्पिओची समोरासमोर धडक होऊन स्कॉर्पिओमधील 8 जण गंभीर जखमी झाले आहेत। त्यापैकी 4 जण गंभीर असून त्यांच्यावर नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दोन्ही वाहने वेगात असल्याने झालेल्या अपघातात स्कॉर्पिओचा चक्काचूर झाला आहे। याबाबत जखमींना उपचारांसाठी नगर येथे घेऊन जाणारे मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते मिथुन डोंगरे यांनी सांगितलेली माहिती अशी की दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास नांदेड येथील अंबर ट्रॅव्हल्स कंपनीची लक्झरी बस पुण्याहून नांदेडकडे चालली होती, तर जालना जिल्ह्यातील सोनवणे परिवार पाथर्डी येथे नातेवाईकांच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमास येत होते। शहरापासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या तनपूरवाडी जवळील एका ढाब्याजवळ एक मोटरसायकल स्वार दारू पिऊन बाहेर पडताना त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात लक्झरी बसने समोरून येणाऱ्या स्कॉर्पिओला जोराची धडक दिली। यात स्कॉर्पिओमधील दुर्गानंद भिकनराव सोनवणे, पत्नी रंजना, 4 मुली यांच्यासह मेहुणे व जीप चालक हे सर्वजण गंभीर जखमी झाले आहेत। अपघात घडताच काही मिनिटात खरवंडीहून येणाऱ्या मिथुन डोंगरे, राजू चेमटे व वाळूंजचे भाजपाचे कार्यकर्ते रणजित बेळगे यांनी जखमींना जीपमधून बाहेर काढत शहरातील खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले। डॉक्टरांनी जखमींवर प्राथमिक उपचार करून त्यांना नगर येथे हलवण्यास सांगितले। त्याचबरोबर डोंगरे यांनी स्वतःच्या जीपमधून सर्वांना नगर येथे उपचारांसाठी दाखल केले। पाथर्डीतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर अनेक अनधिकृत हॉटेल्स असून यामधून बेकायदा दारूची विक्री केली जाते। अपघात घडला त्या ठिकाणी असणाऱ्या ढाब्यामधून दारू पिऊन व जेवण करून बाहेर पडणाऱ्या मोटरसायकल स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात हा अपघात घडला असल्याचे प्रत्यक्षदर्शी पाहणाऱ्यांनी सांगितले। याबाबत झालेल्या अपघाताची पोलिसांकडे उशिरापर्यंत कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती। खरोंडी राज्य महामार्ग 61 वरून पाथर्डीकडे जात असताना तनपूरवाडी शिवारामध्ये साई कृपा ढाब्याच्या समोर एक स्कॉर्पिओ आणि लक्झरीमध्ये मोटरसायकल एक पिणारा माणूस ढाब्यावरून रस्त्यावरती आला आणि त्या रस्त्याने जात येत गाडी जी लक्झरी चाललेली होती त्या लक्झरीनं त्या पितळाला वाचवण्यासाठी या स्कॉर्पिओला धडक दिली आणि या धडकेमध्ये स्कॉर्पिओमधील 8 सर्व जे व्यक्ती आहेत ड्रायव्हर्स त्यामधील 4 अस्वस्थ आहेत आणि 4 व्यक्ती खूपच गंभीर स्वरूपाच्या जखमा झालेल्या आहेत। या सर्व व्यक्तींना महामार्गाचे काम या लगत चालू आहे। या महामार्गाच्या कामामध्ये दिरंगाई होत आहे आणि अनेक अशा या महिन्यामध्ये अपघात झालेले आहेत ज्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण गमावे लागलेले आहेत। त्या व्यक्तींना मी माझ्या स्वतःच्या मालकीच्या गाडीमध्ये कुणीही व्यक्ती या ठिकाणी मदत करत नव्हते। माझ्याबरोबर असलेले चिमटे सर, राजूजी चिमटे आणि मी माझे ड्रायव्हर राहुल ढगे या तिघांनी मिळून आणि काही लोकांनी मिळून आम्ही या ठिकाणी या लोकांना गाडीतून उपसून बाहेर काढले। या लोकांना मी स्वतःच्या गाडीमध्ये येऊन नगर पाथर्डीमध्ये थोडासा औषधोपचार केला डॉक्टर हरिहन गांधी यांच्या ठिकाणी, परंतु डॉक्टरनी पाहिल्यानंतर ह्या व्यक्ती अतिशय गंभीर आहेत आणि म्हणून पुढील उपचारासाठी त्यांनी ताबडतोब यांना हलवा। मी त्याचबरोबर 108 नंबरला गाडीला फोन केला, गाडी यायला वेळ होता म्हणून मी परत माझ्या गाडीमध्ये या लोकांना टाकलं आणि नगरकडे डॉक्टर कळमकर यांच्या हॉस्पिटलमध्ये या लोकांना घेऊन ॲडमिट केलं। त्या ठिकाणी डॉक्टरांना भेटलो आणि सर्व जेवढा काही उपचार त्या ठिकाणी देता येईल तातडीचे उपचार देण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी आणि माझे मित्र चिमटे सर यांनी या ठिकाणी केलेला आहे। आता त्या 4 व्यक्ती त्यामध्ये अस्वस्थ आहेत आणि 4 व्यक्ती राहिलेल्या खूपच गंभीर अशा स्वरूपाच्या आहेत। या काम जास्तीत जास्त या रोडचं काम लवकरात लवकर पूर्ण करावं अशी या ठिकाणी मी कळकळीच्या ठिकाणी विनंती करतो आणि या ठिकाणी विनासायात चाललेले असे काही जे ढाबे असतील हे ढाबे ह्या चाललेल्या पितळ संघटना या सगळ्या अशा बंद झाल्या पाहिजेत आणि लोकांच्या जीविताशी जो धोका निर्माण होतो हे धोक्यापासून थांबला पाहिजे। मी सर्वांना कळकळीची विनंती करतो। या सचिन दिनकर सह सुचिता कुलकर्णी, SP 24 तास, पाथर्डी।